अचानक कसं काय येणं केलं? काय फोन वगैरे करायची पद्धत आहे का नाही? हसण्या आणि भासण्यामध्ये एक अस्पष्ट अशी रेषा असते, ती मीच आहे. किती वर्ष वाट पाहिली तुझी. मला वाटलं तू येणारच नाहीस. ए पिऊ, ती म्हातारी बाई कोण दिसते का तिकडे? मीच आहे राजा, मीच आहे वजीर, ती मीच आहे सरकार. मी फक्त तुझ्यासाठी आली आहे. मला पण तुझ्या सरकारला भेटायचं लई इच्छा आहे. चल ना, मला तिथं सोडू. ड्रायव्हर दादा, हे नक्की आहेत तरी कोण? सरकारची मुलगी आहे. तुम्ही मला टाळूही शकत नाही आणि कवटाळूही शकत नाही. दिवाणजी, पोरांना शेत दाखवा, पण जरा सांभाळून. तुझे आई वडील आहेत यार, तू त्यांच्याशी बोललं पाहिजेस. एकदा बोलून तर बघ. माझा दम घुटतोय ग इथे. या सगळ्यात पडू नकोस, शक्यतो लांब राहा. कोण आहे? कोण आहे तिथे? पिऊ, आर यू ओके? हल्ली असेच वागतात, ओरडतात आणि खिडकीच्या बाहेर बघत राहतात. कांडच असे केले तर सुखाची झोप तरी कशी लागणार? मला सरकारबद्दल कळलंय. 4 दिवस राहा, मौज मजा करा आणि लगेच तू मुंबईला निघून जा. अण्णा 2 दिवस जातोय सांगून गेले आणि इकडे 4 दिवस झाले तरी अजून आले नाहीये. या क्षणी त्यांना तुझी खूप गरज आहे. चल हो बाहेर चल. तिच्या नजरेला जर तू दिसलीस तर ती तुला सोडणारही नाही. आत्ता कुठेतरी लिंक जुडायला लागली आहे. अरे कोण आहेस तू आणि का मला बांधलं इथे? बापरे, हे सगळं खूप हॉरिबल एकदम. जेव्हा भीतीने होईल थरकाप, पायाखालची जमीन लागेल सरकू, काजवे चमकतील डोळ्यासमोर, तेव्हा समजा माझ्या येण्याची लागली आहे चाहूल.